Good evening, students. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या सेक्शन मधला ॲनालॉजी हा टॉपिक बघणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये ॲनालॉजी या टॉपिकवरती आपण व्हर्बल क्वेश्चन्स पाहिले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहे, त्यासोबतच 2000+ आमचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, MHMBA CET असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा कोर्स दिसेल, MHMBA CET एक्झाम 2025 असा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही तो कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. ओके, चला आता आपल्या आजच्या MCQs क्वेश्चनकडे वळूया. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, 196 is to dash such that 563 is to 7. ओके, मग इथे काय म्हटलंय, जे रिलेशन या दोघांमध्ये आहे तेच रिलेशन इथे या दोघांमध्ये असलं पाहिजे आणि या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर येईल हे फाइंड आउट करायचंय. आता पहा, या दोघांमध्ये रिलेशन फाइंड आउट करायचं, राईट. आता पहा, 5 + 6 + 3 563 आहे, राईट. डिजिट सेपरेट करायचे, त्यांची ऍडिशन करायची, किती होती, 11 + 3 14. ओके, पण इथे 7 आहे. सो जर आपण जर 14 डिवाइड बाय 2 केलं तर, हे पहा, 14 डिवाइड बाय 2 केलं किती आलं, 7. सो इथे हे लॉजिक येईल, म्हणजे डिजिटची एका नंबरच्या डिजिटची ऍडिशन डिवायडेड बाय 2. आता इथे तसंच करून बघू. 196 आहे, डिजिट सेपरेट केल्यावरती काय होतं, 1 9 आणि 6 यांची काय करायची, ऍडिशन. ऍडिशन केल्यानंतर काय आलं, 16. 16ला आता काय, डिवायडेड बाय 2 करायचं. 16 डिवाइड बाय 2 केल्यावरती किती येतं, तर 8 येतं. सो इथे करेक्ट ऑप्शन कुठला राईट असेल, तर डी, ऑप्शन डी. ओके, समजलं समजलं असेल, समजलं नसेल तर कमेंट डाऊन करत जा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता जेव्हा मी क्वेश्चन डिस्प्ले करते तेव्हा व्हिडिओ पॉज करत चला, तुमचा आन्सर फाइंड आउट करत जा आणि नंतर माझ्या आन्सर सोबत तुमचा आन्सर क्रॉस चेक करायचा. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन काय, 5/6 is to 48/58 such that 3/7 is to what. आता पहा, या दोघांमध्ये जे रिलेशन आहे त्या या दोघांमध्ये असलं पाहिजे आणि असं करून आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर येईल हे फाइंड आउट करायचंय. पहा आता इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांच्यामध्ये नंबर सेम आहे, युनिट प्लेस सेम आहे. सो आता जो इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जो नंबर येईल, आता इथे 2 प्लेस असतील, राईट. न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये 2. आता जी शेवटची प्लेस आहे ती फिक्स आहे, काय आहे, 8. सो इथे आलं 8. नंतर हे बघा, 5 - 1 केला आपल्याला 4 मिळालं, 5 - 1. आणि इथे डिनॉमिनेटर मध्ये 5 - 1 केलं की 6 - 1 केल्यावरती आपल्याला 5 मिळालं. आता तिथे इथे देखील तसंच करायचं, 3 - 1 केल्यावरती किती मिळतं, 2. सो इथे काय येईल, 2. आणि इथे 7 - 1 केल्यावरती 6 मिळतं. सो इथे येईल 6, म्हणजे 28/68 हे आन्सर असेल. तर हे कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, 28/68, तर बी ऑप्शन मध्ये पहा, म्हणजे करेक्ट ऑप्शन बी असेल. ओके ओके,
नेक्स्ट क्वेश्चन बघा. 14675 is to 23 such that 35275 is to what? आता पहा आन्सर फाइंड आउट करा. ओके चला आता आपण पाहू. पहा इथे आता एवढा मोठा डिजिट नंबर आहे, इथे छोटा आहे. सो इथे काय गोष्टी पाहायच्या, स्क्वेअर पाहायचे किंवा आता 23चा स्क्वेअर या म्हणजे एवढं किती 5 नंबरचे डिजिट आहेत, 5 डिजिटचा नंबर आहे. सो एवढा मोठा तर नाही आहे 23चा स्क्वेअर, सो स्क्वेअर येणार नाही. आता पाहायचं डिजिटचं ऍडिशन होतं किती. 14675 डिजिटचं ऍडिशन केलं. 1 + 4 5, 5 + 6 11, 11 + 7 18, 18 + 5 23. पहा इथे 23 आहे. म्हणजे काय इथे लॉजिक काय, ऍडिशन ऑफ डिजिट्स. ओके मग आता इथे तसंच करायचं. आता नंबर काय आहेत, डिजिट्स काय, नंबर काय आहे पहा 35275. आता यांचे डिजिट कोणते कोणते झाले, 35275. आता यांची जर ऍडिशन केली 3 + 5 8, 8 + 2 10, 10 + 7 17, 17 + 5 22. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन ए हा करेक्ट असेल. समजलं, पार्ट 22 करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. 441 is to 425 such that 484 is to what? आता पहा जेव्हा नंबर सिमिलर असतील, जवळपास असतील, पहा 441 आणि 425 हे दोन नंबर एकमेकांच्या खूप जवळ आहेत. सो अशा वेळेस पाहायचं ऍडिशन सबट्रॅक्शन. ओके आता पहा 441 मायनस 425 केल्यावरती किती मिळतं, 16 मिळतं. बरोबर आहे. आता 16 ओके 16 कशाचा नंबर आहे का, म्हणजे काय काही स्पेशालिटी आहे का 16ची, तर हो 16 हा 4चा स्क्वेअर आहे. ओके म्हणजे इथे असं लॉजिक लागू शकतं की एखादा नंबर जर आधीच्या या नंबर मधून, आता जो हा नंबर येईल या नंबर मधून जर सबट्रॅक्ट केला तो नंबर, तर तो कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर असला पाहिजे. ओके आता जर आपण पाहिलं लास्ट ऑप्शन पासून, 494 मायनस 484 काय आलं 10. 10 कशाचा स्क्वेअर आहे का नाही, म्हणून फोर्थ ऑप्शन कट झालं. नेक्स्ट आहे 446, मग 484 मायनस 446, एक मिनिट 484 हा इथे काय आलं 7, इथे काय आलं 8 1 18 सॉरी 7 मायनस 4 3, 38 कशाचा स्क्वेअर आहे का नाहीये. सो सेकंड ऑप्शन सुद्धा येणार नाही. नेक्स्ट पहा 512, 512 तर हा मोठा नंबर आहे, आपल्याला इथे याच्यापेक्षा छोटा नंबर हवा. सो 512 देखील येणार नाही. नेक्स्ट आहे ऑप्शन 459. आता 484 मायनस 459 करा, इथे काय आलं 5, इथे आलं 2, सो 25 हे आलं. 25 हा कशाचा स्क्वेअर आहे का, हो तर 5चा स्क्वेअर आहे. ओके सो इथे काय येईल, त्यामुळे 459 म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट असेल. समजलं का. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 163242841530 सच दॅट, इथे एकच सॉरी असेल 1632 is to 4284 such that 1530 is to what. आता पण सिम्पली डोळ्यांना दिसतंय की इथे 2 म्हणजे एका नंबरला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलंय आणि 16 2 जा इंटू 2 केलं 32, 42 2 जा 84. इथे पहा इथे पण तसंच आहे, पण 15 2 जा 30, मग इथे काय येईल आता पहा 32 2 जा 32 2 जा 64 येतं, पण इथे 48 आहे, सो हा ऑप्शन कट. हे येईल का नाही, तसंच हे पण येणार नाही. पण पहा 34 इंटू 2 केल्यावरती आपल्याला काय मिळतं 68 मिळतं. ओके म्हणजे इथे काय येईल 3468, म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू.
52 is to 2700 such that 62 is to what. आता मी तुम्हाला लास्ट म्हणजे 2-4 क्वेश्चनच्या आधी सांगितलं होतं की जर एक नंबर छोटा एक नंबर मोठा असेल खूप जास्त, तर तेव्हा आपण स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशनचं हे लॉजिक लावायचं. आता जर तुम्ही पाहिलं 2700 च्या जवळ 52 चा स्क्वेअर आहे. आता बघा 52 चा स्क्वेअर काय असतो, 52 इंटू 52 जर केलं आपण तर स्क्वेअर होतो तो म्हणजे स्क्वेअर येतो पहा 2704 असं स्क्वेअर येतो. ओके, आता पहा 2704 याच्या जवळपास आहे 2700च्या. सो आपण जर इथे -4 केलं तर आपल्याला मिळेल 2700. ओके, म्हणजे हा नंबर याच्याशी कुठेतरी मॅच करतो. म्हणजे काय करायचं की जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर करायचा -4 करायचा. आता इथे सुद्धा तसंच करा, 62 इंटू 62 म्हणजे 62 चा स्क्वेअर झाला. 62 चा स्क्वेअर काय येतो तर 3844. 3844 मग 3844 मायनस 4 करायचं, काय येईल 3840. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर डी. आपण अतिउत्साहाने डायरेक्ट 62 चा स्क्वेअरलाच ऑप्शन टिक करतो, म्हणजे सी चुकून करू शकतो. सो पूर्ण म्हणजे काय लॉजिक आहे, एक्झॅक्ट किती स्टेप पर्यंत ते लॉजिक आहे, या सर्व गोष्टी अनालाइज करायचा आणि मगच आन्सर फाइंड आउट करायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. 672 is to 44 such that 437 is to what. आता पहा इथे काय 672 is to 48. आता इथे पहा लॉजिक काय, आता इथे जर 672 आता या डिजिटला परत सेपरेट केला, 6 इंटू 7 केल्यावरती काय येतं, 6 इंटू 7 केल्यावरती 42 येतं. 42 आता 44च्या जवळपास आहे. सो याच्यात हे +2 करायचं, +2 केल्यावरती काय मिळालं आपल्याला तर 44 मिळालं. ओके, म्हणजे सगळं स्टार्टिंगच्या 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन प्लस लास्ट डिजिट. ओके, मग इथे तसंच करायचं, इथे काय होईल 4 इंटू 3 प्लस 2. 4 इंटू 3 किती 12 प्लस 2 किती 14, सॉरी +7 आहे इथं, 7 प्लस 7 मग 12 प्लस 7 किती येतं तर 19 येतं. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. समजलं का? समजलं नसेल तर विचारत चला, कमेंट बॉक्समध्ये जरी तुम्ही कमेंट टाकून ठेवली तरी आम्ही नक्कीच रिस्पॉन्स करू. ओके, आणि जर तुम्हाला पर्सनली गायडन्स पाहिजे असेल तर आपला कोर्स जर जॉईन केला तिथून माझा नंबर वगैरे मिळेल, तर त्या थ्रू देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 923 is to 20 such that 683 is to what. चला आन्सर फाइंड आउट करा. आता पहा इथे पण किती सोपं लॉजिक आहे, सोपं म्हणजे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला थोडं डोकं लावायला लागेल. आता पहा इथे 9 2 3 आहे. ओके, आता पहा 9 प्लस 2 केलं, फर्स्ट डिजिट प्लस सेकंड डिजिट केला. आता इथे काय करायचं, इथे 3 चा स्क्वेअर घ्यायचा, 3 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर किती येतो 9, तर प्लस 9 करायचं, आपल्याला काय मिळेल 20 मिळतील. वेट कुठे गेलं, हा इथे काय मिळेल आपल्याला प्लस, इथे 20 मिळेल राईट. आता इथे पण तेच करायचं, 683 683 683 म्हणजे 6 प्लस 8. आता इथे काय 3 चा स्क्वेअर आहे. ओके, मग 3 चा स्क्वेअर ऍड करायचं, 3 चा स्क्वेअर किती असतो 9. सो इथे काय येईल 6 प्लस 8 प्लस 9 इक्वल्स टू 23. समजलं, म्हणजे आपल्याला इथे मिळेल 23, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. 121 is to 1089 such that
147 इज टू वॉट? पहा ऑप्शन्स काय काय आहेत. 1176 बी ऑप्शन आहे 1323. नेक्स्ट ऑप्शन आहे 1470. नेक्स्ट आहे 1029. चला आन्सर फाइंड आउट करा. आता पहा 121च्या टेबलमध्ये 1089 आहे का? हो आहे. का कसं? तर 121 9 जा 1089. तर आता इथे तसंच करायचं 147 इंटू 9 करायचं. 147 इंटू 9 केल्यावरती काय येईल? तर 1323 येतं. पहा क्रॉस चेक करू शकता. हे बघा 1323 म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल? तर बी ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 50 is to 2401 such that 60 is to what? चला आन्सर फाइंड आउट करा. आता पहा हा ना 49चा स्क्वेअर आहे. ओके आता बघा या नंबर मधून जर 1 मायनस केलं 50 मायनस 1 केलं तर काय मिळतं आपल्याला 14 आहे. आता इथे सेम लॉजिक करायचं. आता काय करायचं 60 मायनस 1 करायचं. 60 मायनस 1 काय येतं 49. तर 59चा आता काय पाहिजे आपल्याला स्क्वेअर. 59चा स्क्वेअर काय येतो तर 3481 असा 59चा स्क्वेअर आहे. सो इथे कशा करेक्ट ऑप्शन काय येईल तर ऑप्शन ए हा करेक्ट असेल. ओके समजलं. ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नाईस डे. बाय.